नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर। तर आपला नवीन चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे। आपण चाललोय गुहागरला, आपल्या मित्राच्या गावाला। त्याच्या पालख्या असतात गावी। त्या पालख्या कशा असतात, काय असतात, कसे नाचवतात, काय नाचवतात ते तुम्हाला पुढे दिसेलच। आपल्यासोबत ही माणसं जोडलेली आहेत। हे जाधव, सागर सर, प्रमोद, सिद्धेश, सरपंच आमचे। तर असे थोडेफार आमची काहीतरी अशी माणसं आहेत। आम्ही आता पुढच्या वाटचालीला निघतो। जर मला सिनेमॅटिक शॉट्स काढायला भेटले रस्त्याचे तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन। तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट। निघालो आता। ॲक्च्युली प्लॅन पण झाला आमचा अचानक भयानकमध्ये। ठरलेला आमचा पहिला प्लॅन आहे जायचा शिर्डीचा। त्याच्यानंतर अचानकमध्ये आमचा प्लॅन झाला। प्रमोद बोलला गावाला जाऊया, पालखी असते, पालख्या बघायला या। मजाकमध्ये अब्दुल रजक झाला आणि भाई प्लॅन फिक्स झाला आपला। निघालोय। पुढे कसं काय होतंय, प्लॅनिंग काय नाही आम्हाला पण अजून काय आयडिया नाही। आम्ही कुठे थांबणार आहे, काय करणार आहे, काय नाही करायचं, काय सगळं अंदाधुंद सगळं चाललेलं आहे। मी माईक तर लावलं आहे, बट तुम्हाला आवाज येतोय नाही तर मला आयडिया नाही। मला ते थोडं पुढे गेल्याच्यानंतर मला चेक करावं लागेल। थोडं ॲडजस्ट करून घ्या। पहिली व्हिडिओ आहे आपली चॅनलची। पूर्ण व्हिडिओ बघा, आवडली तर नक्कीच तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा। निघाले सागर सर, शॉर्टवाले रायडर। नो कट्टे, नो स्पीड ब्रेकर, ऑनली स्पीड। अरे गुड भाऊ, साधा काम नाही पाहिजे। प्रमोद गेला त्याच्या मित्राला आणायला, सॉरी भावाला आणायला गेलाय। आम्हाला कुठे थांबवलंय रे? गांधीनगरला। हा अँगल कसा येतोय कसा नाही मला ॲक्च्युली आयडिया नाही, कारण मला पहिलीच वेळ आहे माझी आणि पहिलीच व्हिडिओ आहे बोललं तर हा अँगल मला ॲक्च्युली माहिती नाही। मी नंतर चेक करीनच अँगल। बाकी पुढे आपण बघूच, काय विषय ना आपला। काय मग जाधव, काय असली तरी ऐकायचा विषय नसतो। राप रूप आपल्याला विसरून चालणार नाही की आपल्यासोबत एक स्कूटी सुद्धा आहे ना। आता आपण ज्यायला जाऊ रप मध्ये ते बाई पाठी राहतील, चुकामुक नाही करायचे आपल्याला। जेवढं आपण आरामात जातील तेवढं आरामात जायचं। आणि या काळ्या घोड्यावरचा भाई आपला पहिलाच एवढा लांबचा प्रवास आहे। तर नीट जाऊ दे, नीट येऊ दे देवा महाराजा। इथे तुम्हाला समजलं असेल रायडर मी का बोललो ते। मागच्याचा विचार करणार नाही। रस्त्यावर झोपलेत, त्यांची घरं तुटलेत, बिचारे रस्त्यावर राहून राहत आहेत। वेळ असते माणसाची, माणसाला वेळ कुठे नेऊन कुठे आणि कुठे पण पोचवते आणि कुठून खाली खचकन लगेच पण आणते। त्यामुळे वेळ जेव्हा आपली चांगली असते तेव्हा स्वभाव नाही दाखवायचा। असा विषय नाही। आता चेक केला मी, कारण अँगल तर हाय व्यवस्थित, पण थोडा नॉईज कॅन्सलेशन ना आपल्या माईकमध्ये। लोकल क्वालिटी आपली जरा सांभाळून घ्या, काही विषय नाही। नवीनच आहे सगळं, पुढे सेटअप तुम्ही आम्हाला चांगला सपोर्ट केला तर तुमच्या आशीर्वादाने आपण सगळंच करू। आता माईकचा सेटअप मी ॲक्च्युली आतमध्ये टाकला आहे हेल्मेटचा। आता तो आवाज कसा येतो आहे कसा नाही ते माहिती नाही। आता आम्ही स्टेबल आहे, तर थांबलेलो असताना आवाज कसा येतो ते आयडिया नाही। हवेत मला आवाज चेक करायचा की कसा येतो। चला निघालो आता। प्रमोदनी पण त्याच्या भावाला घेतलं।
थोडं माईक क्वालिटी माईकचं सेटअप करत होतं त्याच्यामुळे थांबायला लागलेलं पुढे. आता काही विषय नाही, आता टापोटाप रस्ता आपल्याला टापोटापच जायचंय. हा एक नंबर भाई, सगळी सेफ्टी आम्ही करून आलेलो आहे. म्हणजे माझ्या डोळ्यांची पण वाट लागली नाही पाहिजे, कमरेची पण वाट लागली नाही पाहिजे, सगळंच. फक्त लगेच तर थोडं गडबड झाली आमची म्हणा. मोठी एकच बॅग घेतली असती आणि आपल्या घोड्यावर बांधली असती ना, म्हणजे काम झालं असं. टोमॅटो ब्लॉगर, टोमॅटो ब्लॉगर. याचा पण ब्लॉग येईलच चॅनलला, तुम्हाला मी लिंक टाकीनच. ब्लॉग काढतोय नाही काढतोय आता काय माहिती नाही. सुरुवात तर केला नाही भावाने ब्लॉग काढायची, पण पुढे आता काय काढतोय का नाही काढतोय ते त्यालाच माहिती. आता त्याला आम्ही व्हिडिओ काढला, ब्लॉग काढला तर आम्ही त्याला अवॉर्ड देणार आहे. एक किसनी देणार आहे आणि आला देणार आहे. आला आणि किसनी तुला अवॉर्ड म्हणून देणार आहे. ते रायडर आहेत. तेच म्हणून तर स्लो केले. हा, बटनावाला टायर आहे ना, त्याच्यामुळे झालं ते दगडी उडतातच. गॉगल आहे ना, गॉगल आता घालून यायला अंधाला समजेल. इथे थोडं मच्छीचा वास काय येतो रे एवढा? काय? हा हा, एवढा घाण वास येतो काला? का सागर पाटील आहेत? त्यांना माहितीये कुठून जायचंय? मला नाही माहिती बाबा. फोन कर सिद्धार्थ. अरे 10 वेळा थांबत नाही बसायचं. गोप्रो नाही. आता पमेन गिफ्ट वगैरे केलं तर कितीला? या माणसाला सांगू नको. तू असं पण ती किसीतच बसणार आहे. जाधवला कर सिद्ध, जाधवला कर फोन. कुठल्या टोल नाकाला आहे? पाटील आमची दाराशी हाय शिंग, आमची दाराशी. अरे तो इमान गोर भैया का शान तो इमान गो. स्पीकर राहिला, स्पीकर काढायला पाहिजे होता. मी स्पीकर काय आणायला विसरलो. मी एवढ्या गोष्टी विसरलोय ना यार. पहिल्या धांदलीमध्ये एवढं सगळं झालंय ना आईच्या गावात पंढरपूर. काय सांगू आता मी काय नाही. आज रंगपंचमी, तर आज मे बी कोण रायडर्स वगैरे बाहेर निघाले तर आपल्याला भेटले तर भेटतीलच. हायवेला गेल्याशिवाय समजणार नाही. रंगपंचमी सांगता सुद्धा येत नाही. रंगपंचमीला काही जण निघतात, काही जण नाही निघत. आणि वरतून फ्रायडे नाही, सॉरी सॅटर्डे ना रे. आज फ्रायडे लागला. हा ओके, म्हणजे फ्रायडे. मग फ्रायडे असेल तर मग मे बी कमीच असेल रायडर लोक मला वाटतं निघालेले. बघूया, आपल्याला भेटले तर भेटतीलच, नाही तर आपण तर आहेच. पाठीमागे पम्याचा ब्लॉगर आहे आपल्या रायडर. त्याच्या पाठीचं मेन रायडर आहे बाबा, हायपर रायडर. डायरेक्ट स्कूटीला वाईड यांच्या डायरेक्ट टॉप गिअरच आहे.
ऍक्च्युली माझा पण पहिले प्लॅन झालेला स्कूटी घेऊन यायचा, पण नको रे बाबा बोले एवढ्या लांब जायचंय तर स्कूटीनी नको. स्कूटीनी झाला बोच्याचा तुंतून होतो, त्याच्यामुळे नको म्हटलं स्कूटी बिटी. आपल्याकडे घोडा असताना उगाच कशाला आपण जा. बाईकवर कम्फर्टेबल वाटतं, बाकी काय विषय वाटत नाही. हा भले थोडासा पेट्रोल जातो मला, पण ठीक आहे. कम्फर्टेबल जाऊन कम्फर्टेबल यायला तरी भेटतं. पुढे थांबलोय, थोडी चुकामुक झाली. आम्ही पण ऍक्च्युली रस्ता, मी तर पहिल्यांदाच येतोय त्याच्यामुळे मला तर काय आयडिया नाही रस्त्याची. सागर सर तर भलतीकडूनच गेलेत. ते ऍक्च्युली ब्रिज चढायचं होतं, ते ब्रिजच्या खालून गेलेत. तर ते आता आम्हाला डायरेक्ट भेटतायत पनवेलला. आणि आम्ही पण आता एवढा आलोय पळवत म्हणा गाडी. पण आता इथून कुठे जायचंय, लेफ्ट जायचंय, राईट जायचंय, काय विषय काय काय समजतच नाही. आता पम्याची वाट बघायला थांबलोय, पम्या येतो आता. त्याच्यावरच आपल्याला समज. मॅप लावला नाही मी ऍक्च्युली, मॅप लावला पाहिजे होता. बघूया थोडा वेळ त्याची वाट बघूया कसं काय काय विषय आहे ते. 20 मिनिटं थोडी चुकामुक झाली भावानं. पम्या पण आता कुठं गेलाय काय समजत नाही विषय. आम्ही आता मॅप टाकलाय, मॅपच्या हिशोबात चाललोय. काहीतरी विषय करायला हरकत नाही, पण बारकी असेल ना अशी आहे त्याच्यामुळे बाबीमुळे थोडा विचार करावा लागतो. एवढा तास ती बसेल गाडीवर नाही बसेल. छोटी होती तोपर्यंत ठीक वाटत होतं. तेव्हा शिर्डीला गेलेलो, आपली जुनी गाडी होती 220. तेव्हा तर काय ती पूर्ण वेळ झोपूनच होती गाडीवर, त्याच्यामुळे मला पण काय वाटलं नाही. ह्या गाडीवर काय सांगता येत नाही. आणि एक तर पुढे बसवलं तुला तर मग इंजिन हीट होतं. परत ते रिक्स मध्ये कसं जायचे त्याला अजून खूप टाइम आहे. टाकू हे कुठे थांबले? तो पम्याच आहे काय? नाही ना, पम्यासारखं हेल्मेट आहे, पम्या नाही. हे डिस्कनेक्ट केलं ना तर वेळेला आता कनेक्ट पण होत नाही लवकर. ते मला कनेक्ट केल्याशिवाय प्रवाह हे नाही होणार. त्याचं डिस्कनेक्ट केलेलं सिद्धेश. याला लागली भूक, याला त्याला नाश्त्याचं पडलं यायला. ही आपली लाल परी भाई, कणकवली गोवा. चला कोकण आपलो जसा. लाल परीने भाई फिरायची मजाच वेगळी असते. हे इथून राईट कुठून दाखवतात? लेफ्ट टाकू? समोरच
आलो 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 चुकलेलं आलो. अरे तुझ्या आईला याला रस्ता पण माहिती ना, आम्ही सुसत सरळ सरळ आलो पुढे. आम्ही बघितलंच नाही. अरे मी पण चुकलो गाव आहे काय नवी हे बरोबर आहे. सांडपाडा पकडून गेला स्टेशन तू तुझ्या आईला पुढे उभं होतं आपला, तू पाठी होतं बोललो सरळ रस्ता पकडायला बोललो, आईला सरळ बोललो पळवत होतो गाडी. तो मस्त रोड आहे ना, एक नंबर रोड आहे भाई, एक नंबर. 120 ला पळाले जेव्हा. हे बाबा असं काही सांगायचं नसतं. आता आम्ही नाश्ता करत होतो ना हे बाबा भूक लागली याला. भूक लागली आता याला बाईला निघाल्यापासून भूकच लागली. भुकेशिवाय याचा काय नाही. आधी पेट तुझ्या नंतर सुखाचा प्रवास. प्रवास सुखाचा होणार, पोट खाली ठेवशील तर. बाबा आता याच्या पाठीत राहायला लागेल. तुम्ही पुढे चला, तुम्ही पुढे झाला, तुमच्या पाठीत आम्ही. तुम्ही जा अलिबागला. भूक लागली. जाने सुसाट. कोणाची आम्हाला विचार भाई, टाकी पाहिजे का गावाला. हॅलो, इचर कंपनी दिसते ना, तिथून राईड मारायचा बीचच्या खाली नाही तर. हा दिसतो ना, इचर कंपनी दिसली. इचर तुम्ही मॅप टाका, मॅप टाका, तुम्ही राईड मारायचा. ते येतात पाठीत. जय मल्हार. भाईंना लागली भूक, आता वाटतं नाश्ता करायला थांबतायत. इथे आता किती वेळ घालवतात काय माहिती. अरे जास्तच वाकली झाली गाडी. अरे बापरे माझ्या पांडुरंगा. थांबलोय पनवेलला, पनवेलच्या ब्रिज खालीच आहे कुठेतरी. नाश्ता करायला थांबलो इथे. सागर सर राहिले थोडेसे पाठी, चुकले नाही ऍक्च्युली, ते थोडे पाठीत राहिलेत कारण त्यांची स्कूटी आहे. ते बोलले ऑब्विसली ते थोडं हळूच चालवणार, पण एवढ्या हळू कधी नसतात माणूस. पण आज काय झालंय, काय विषय काय समजत नाही भाई. आज लयच हळू आहेत. आता त्यांची वाट बघायची. शेवटी आपल्या सरपंचांचं स्वप्न पूर्ण होतंय. पहिला स्टॉप घेतलेला आहे भाई. भूक लागलेलीच होती. ते पहिल्यापासून निघायच्या अगोदर पासून तेच बोलत होतं भाई, पहिले नाश्ता करा थांबू, नाश्ता करा थांबू. पहिला स्टॉप झाला. आता किती स्टॉप होत आहे ते तुम्हाला पुढे दिसतीलच. किती वाजतात आपल्याला जायला आणि काय विषय होतोय ते. काय संपला मग. पालखी येईपर्यंत आपण पोहोचलो म्हणजे झाला.
आता नाश्त्याला पण इथे काय भाई, चिप्स वगैरे खायचे नाश्त्याला? काय रे, चिप्स वगैरे नाश्त्याला खायचे? वा, काय बोलायचा, काय विषय आता? वाशे खातो, वाशे? हा माणूसच बोललो होता भाई, जास्त कुठे थांबायचं नाही, काय नाही, डायरेक्ट कुठे बोललेला? वडखळ नाक्याला थांबायचा. हा वडखळ नाका कधीपासून झाला हे मला विचार बघायला लागेल आता मॅपवर भाई, काय विषय येतो ते. तिकडे काय आहे बघ, तिथे काय चायच आहे फक्त. मोरू दे, चाय चाय भाई या माणसाच्या हातची भाई भारी लागते. आला किसून गळा एकदम साफ. कसं वाटतंय हेल्मेट काम 25? काय मग जाधव, कसं वाटतंय पाठी बसून? काय विषय? व्यवस्थित आहे ना? पुढे काय होतं? पुढे काय म्हणजे नाश्ता तेवढा करू नका मग. इथे आता कुठे खड्डे लागणार आहे तुम्हाला? आता अरे मी तेच विचारात पडतोय, बोललो आज माणूस एवढा स्लो का चालवतोय गाडी? बापरे, एक वेळेला आम्ही गेलेलो ना तेव्हा बघायला पाहिजे होतं. आई शपथ, आमच्या बाईक असून आमच्या पुढे. असा झाला, माईक लावलेला, माईक रिसिव्हर मोबाईललाच होता आणि माईक आपल्या खिशात होता, त्याच्यामुळे काय बोललो काय नाही, विषय काय समजलाच नाही. सरपंचांचे पण काय बोलण्याचा आवाज बिवाज का आला नाही, काय विषय. सरपंच कचऱ्याच्या डब्याचे खाता सरपंच आहे ते, त्यांनी दिलाय ते. मग वाकी पिंपळवड आता घेणार आहे जागे चालवायला. हे वडेवाले, विठ्ठल वडेवाले, हे वडेवाले दिसल्यानंतर आमच्या सरपंचांना लागली भूक. हा मानगाव स्टेशन एकच नंबर. हे आपली घोडा, लंबी रेस का घोडा, ये लंबी रेस का घोडा. काम 25 आहे भैया. हा एक, हा 2, पुढे एक, तिकडे पुढे तिकडे लावली एक, 3 गाड्या तशा आपण घेऊन आलोय. ही बेस्ट. हे वडेवाले काका, वडेवाल्या काकांचा नाद नाही भाई, टेस्ट आहे टेस्ट. अरे झालं, पोट भरलं? सरपंच अजून 2 तरी खाणार? कोणत्या ह्याच्यातला? मार्गा तामान, मार्गा तामाण्यातला वडापाव खायचा आहे. तुम्हाला कोणता खायचा आहे? तुम्हाला कोणता खायचा आहे? अच्छा द्या, मला पण एक द्या. चला आता चीना वडापाव नसतो. एक नंबर टेस्ट मध्ये, एक नंबर आहे वडापावची. कडक चटणी भारीच आहे. परशुराम घाट क्रॉस केला आपण आणि आता पुढे आपला कशेडीचा बोगदा लागलाय. पहिल्यांदाच प्रवास आहे कशेडीच्या बोगद्यातून. बघूया पुढचा कसा प्रवास आहे काय. हे बाकीचे जाम पाठी राहिलेत, मला वाटतं हे मुंबईतच असतील अजून. आम्ही नंतर वडापाव खाल्ल्याच्या नंतर कुठे स्टॉपच घेतला नाही, डायरेक्ट जो आम्हाला टापोटाप रस्ता भेटला ना कडक, तुम्हाला दाखवतो मी बोगद्याचा एंट्रन्स. बघा हा जो दिसतोय ना, हा जो बोगदा, दिस इज अ कशेडी बोगदा. ओ मेरी जा यत्र पिंडी नारेडन गुला
आणि हे आमचे सरपंच साहेब निसर्गाच्या सानिध्यात मजा घेत आहे पद्धतशीररित्या. चला जास्त वेळ न घालवता भाई, निघूया कचेडीच्या भोगद्यात. हे येतील पाठवून, काय विषय ना, आपण निघूया. मित्रांनो पोचलोय. किती तास? 10 तास. 10 तास कशी? 4:30 नाही हो पण 4:30 आपण निघालो. पावणे किती तास झाले? 5 वाजले आपल्याला इथे. 6, 7, 8, 9, 10, 11, 6 तास. 6 तासाच्या प्रवासानंतर भाई आम्ही फायनली पोचलोय. 6 नाही. हे घराचे मालक उघडे बाबा इथंच आहे. नाम लेते लेते आ जाएगा सांगत 32 किलोमीटर आतमध्ये आणला नाही. इथंच आहे सांगतो. जाऊ दे, आता आलोय. थोडं आता जातो नदी बिदी जरा बुचकळ्या मारतो, खातो बितो, झोपून जातो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण.